नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। आज मी बनवणार आहे मोड आलेल्या मुगाची मसालेदार झणझणीत लपथपीत अशी गावरान पद्धतीने बनवलेली भाजी। याआधी आपली सिंपल पद्धतीने स्प्राउटेड मूगची भाजी बिना मसाल्याची मी अपलोड केलेली, ती तुम्ही पाहू शकता। ही अशा पद्धतीने बनवलेली भाजी अतिशय चविष्ट आणि टेस्टी लागते। तर बघू शकता अप्रतिम अशी आपली भाजी झालेली आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया। आता इथं मोड आलेले मूग घेतलेले आहेत। इथं बघू शकता छानपैकी मोड आलेले आहेत। आणि हे जे मूग आपण मोड आणायला ठेवतो तर काही लोकांचे कसे चिकट वगैरे होतात, तर त्यासाठी आपण पुढे एक ट्रिक पाहूया। म्हणजे आपले जे कुठलेही कडधान्य भिजत घालतो तर तेव्हा चिकट किंवा त्याला काही वास वगैरे येत नाहीत। इथे मी ओलं वाटण घेतलेले आणि त्यामध्ये भाजलेले खोबरं कांदा घातलाय, त्याचबरोबर लसूण आले कोथिंबीर टोमॅटो घालून त्याची पेस्ट करून घेतलेली। आणि हे ओलं वाटण तुम्ही कोणत्याही भाजीसाठी डेलीच्या वापरू शकता। असं बनवून ठेवलं तर तुमचं 8 ते 15 दिवस राहू शकतं। आता आपण जो कांदा घेतलाय तो भाजून घ्यायचा आहे। आणि आता जे आपण मूग भिजत घालतो तर ते चिकट होतात किंवा त्याला अंबूस वास येतो, तर त्यासाठी काय करायचं, 3 ते 4 तासांसाठी समजा मूग किंवा मटकी भिजत घातली तर ज्यावेळेस भिजत घालतो त्यावेळेस 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। आणि त्यानंतरही ज्यावेळेस आपण मोड आणायला ठेवतो फडक्यात बांधून, त्याआधीही 2-3 पाण्यानंतर धुवून त्यानंतर फडक्यात बांधून ठेवायचं। किंवा मग प्लास्टिकच्या भांड्यामध्ये ठेवलं ना तर लवकर मोड येतात। का प्लास्टिकच्या भांड्यात ठेवलं तुम्ही तर 1 दिवसात लगेच मोड येतात। आणि हे मोड येते एकदम पांढरे शुभ्र असे असतात, अजिबात काळे वगैरे पडत नाही, चिकट होत नाही, त्याला अंबूस वास असा येत नाही। तर बघू शकता मस्त असे पांढरे शुभ्र मोड आलेले आहेत आणि हे 1 दिवसात आलेले आहेत। चला तर मग आता आपण भाजीला सुरुवात करूया। इथे मी कढई घेतलेली आणि 3 चम्मच म्हणजे 3 पळी तेल घालून घेतलेले। थोडीशी ही भाजी आपण कशी लपटपीत झणझणीत आणि मसालेदार करणार आहे, तर त्यासाठी 3 पळी तेल घालून घेतलेले आहे। त्यानंतर कढीपत्ता घातला, कांदा घातला, आलू लसूणची पेस्ट घातली, ते चांगलं परतून घेतले। त्याचबरोबर मी इथं कढीपत्ताही घालून घेतलेला आहे त्यामध्ये। त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड केलं। थोडंसं कांदा परतल्यानंतर त्यामध्ये हा जे आपण ओलं वाटण करून घेतलेलं ते 4 चम्मच घालून घेतलेले, कारण की ही भाजी ती आपली मसालेदार भाजी त्यासाठी। आता हा मसाला आहे तो स्लो गॅसवरती 5 ते 6 मिनिटं चांगला भाजून घ्यायचा आहे। चांगलं तेल सुटायला लागले तर बघू शकता सगळ्या बाजूनी छानपैकी तेल सुटलेले। त्यानंतर यामध्ये आपण सुके मसाले घालून घ्यायचे। यामध्ये मी आता अर्धा चम्मच हळद पावडर घातलेली आहे आणि 1 चम्मच मोठा लाल तिखट घातले। तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता। नंतर जिरा पावडर धनिया पावडर अर्धा चम्मच घातलेली। आणि जो गोडा मसाला येतो किंवा मग गोडा मसाला नसेल तर किचन किंग मसाला आहे तो 1 छोटा चम्मच घालून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर चिरलेलं थोडंसं टोमॅटो घालायचं, कोथिंबीर थोडीशी घालायची त्यामध्ये आणि थोडासा मसाला आहे तो परतून घ्यायचा। मसाला थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये धुवून घेतलेले मोड आलेले मूग घालायचे आणि ते पाणी न घालता चांगले मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। थोडा वेळ त्याला आहे ना झाकण ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची मसाल्यामध्ये चांगले मिक्स झाल्यानंतर। आता इथं बघू शकता 2-3 मिनिटं झालेली आहेत। आता आपण परत हलवून घेऊया। त्या काय होतं, हे ड्राय असल्यामुळे खाली लागला जातं, त्यामुळे 2-3 मिनिटात परत हलवायचं आहे आणि त्यानंतर परत झाकण ठेवायचं। असं 2 वेळा करायचं। आणि त्यानंतर आता इथं दुसरी वेळ आहे। आता बघा चांगलं मूग आहे ते वाफरलेले आहेत। आता आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचे। मूग चांगले वाफरले की त्याला टेस्ट पण चांगली येते आणि लवकर शिजले पण जातात। आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलेले आणि त्यानंतर आपण यावरती झाकण ठेवून घेऊया। मोड आलेल्या मुगामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात आणि खाण्यासाठी खूप उपयुक्त असे असतात। तर असं तुम्ही कधीतरी मसालेदार करू शकता। अतिशय चविष्ट आणि टेस्टी भाजी लागते। आता इथं बघा ऑलमोस्ट आपली भाजी शिजलेली आहे आणि आता सुक्की पण झालेली आहे। आता यामध्ये मी थोडंसं आणखीन पाणी घालणार आहे, कारण की ही भाजी आहे ती थोडी लपटपीत करायची आहे त्यासाठी। आता इथं आपण थोडंसं पाणी घालून घेऊया आणि 2-3 मिनिटांसाठी परत त्यावरती झाकण ठेवून घ्यायचे। आता इथं बघू शकता आपली भाजी चांगली शिजलेली आहे। यावरती काही या स्टेजला थोडीशी कोथिंबीर घालायची, थोडंसं हलवून घ्यायचं। ही भाजी आहे ती झटपट तयार होते आणि पटकन शिजली जाते, त्यामुळे इझिली करता येते। तुम्ही टिफिनसाठी किंवा लंच डिनरमध्ये अशा पद्धतीची भाजी करू शकता। भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत ही भाजी खूप अप्रतिम अशी लागते। मग तुम्ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच काही रेसिपी तुम्हाला पाहायला भेटेल। आपल्या दुसऱ्याही काही रेसिपी संगीता सोमी किचनवरती अपलोड केले, त्याही तुम्ही पाहू शकता आणि चॅनलला फॉलो करू शकता। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।